आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। फ्लॅटची खोटी नोटरी करत 90% अपंग व्यक्तीला 19,50,000चा घातला गंडा। हडपसर हंडेवाडीमध्ये महेश भरगुडे यांची 19,50,000ची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे। महेश भरगुडे ही व्यक्ती 90% अपंग असून यांना अवेद शेख यांनी फ्लॅट देण्याच्या नावाखाली 19,50,000ची फसवणूक केली आहे। मंगेश व अवेद एकाच बिल्डिंगमध्ये राहायला होते। अवेद शेख हा महेश यांना बोलला की विशाल वेद पाठक यांना फ्लॅट विकण्याचा आहे व फ्लॅट हंडेवाडीमध्ये आहे, मी तुला 19,50,000 पर्यंत खरेदी करून देतो असं बोलला व व्यवहार ठरला। दिनांक 21 ऑक्टोबर 2023 नोटरी देखील झाली। 106 नंबरचा फ्लॅट त्याला दाखवला। दिनांक 3 मे 2024 पूजा सुद्धा झाली व काही दिवसांनी ताबा घेण्यासाठी भरगुडे गेले असता ताबा देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात करण्यात आली। जेव्हा मारण्याची धमकी दिली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महेश यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठले व त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास हडपसरचे API खंदारे करत आहेत। 19,50,000ची फसवणूक झालेली आहे। बोला, तुमचं नाव काय? नमस्ते सर, मी महेश भरगुडे, मी हंडेवाडी येथे राहतो। तर आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारा अवेद शेख नावाचा व्यक्ती यांनी तुम्हाला 19,50,000मध्ये नवरे वस्ती हंडेवाडी येथे फ्लॅट देतो असं कबूल केले होते। तसेच सदर त्याने आमची भेट विशाल वेद पाठक या व्यक्तीशी करून दिली आणि असे सांगितले की त्याचे तिथे 2 फ्लॅट आहेत। बरं। आणि त्यातील एक 106 हा जो फर्स्ट फ्लोअरचा जो फ्लॅट आहे तो आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याबद्दल त्याने आमच्यासोबत रजिस्टर्ड नोटरी ॲग्रीमेंट सुद्धा केलेली होती। ओरिजिनल होती नोटरी पूर्ण? नाही, नोटरी पूर्ण डुप्लिकेट आहे। आम्ही चौकशी केली असता विशाल वेद पाठक यांचा एकही फ्लॅट त्या बिल्डिंगमध्ये नाही आहे असे आम्हाला निदर्शनास आले। तुम्ही तर म्हणताय की तिथं जाऊन तुम्ही पूजा केली? हो, तिथे जाऊन आम्ही पूजा केली, पण तिथल्या मॅनेजर लोकांनी सुद्धा त्यांनी आम्हाला कसं तिथं पूजा करू दिली हे आम्हाला कळत नाही होतं। बरं, टोटल तुमच्याकडून अमाऊंट किती घेतली तुमच्याकडून? सध्या तरी 18,51,000 रुपये एवढी अमाऊंट अवेद शेख यांच्याकडे गेलेली आहे। त्यातील 11 लाख रुपये अमाऊंट ही विशाल वेद पाठक यांना आम्ही ICICI बँक आणि फोनपे थ्रू पाठवली होती आणि राहिलेली उर्वरित अमाऊंट आम्ही अवेद शेख यांच्या फोनपे अकाउंटवर पाठवलेली आहे। तर सदर आम्ही त्याच्याकडे फ्लॅटची चौकशी अथवा आमची पैसे आम्हाला परत देण्यास आम्ही त्याला सांगितले असता त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जर तुमचे पैसे मी तुम्हाला देणार नाही, जर तुम्हाला पोलीस केस करायची असेल तर तुम्ही पोलीस केस करू शकता असं त्याने आम्हाला धमकी दिली। ठीक आहे। आणि तुम्ही म्हणाले होते की मी पोलीसला काय देईन आणि काय कराल? हां, तर ज्यावेळेस आमच्या कानावर अशी गोष्ट आली की तो इतर लोकांना सांगत आहे की जर त्याला पोलीस केस करायची असेल तर करू द्या, मी पोलिसांना 10 लाख रुपये देऊन मॅनेज करेल आणि जरी 424ची केस झाली तरी 3 दिवस मी जेलमध्ये राहील, त्यानंतर मला जामीन भेटेल, त्यानंतर पैसे द्यायचा प्रश्नच नाही। ठीक आहे। तुम्ही कंप्लेंट केलेली त्यांच्यावरती? हो, सध्या तरी ती प्रोसेस चालू आहे। ठीक आहे।